दिव्यांग बांधवांचा, दिव्यांग एकजुटीचा, चलो मुंबई, चलो मुंबई। आज बाबासाहेब आंबेडकर महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की। आज आम्ही दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था आणि सर्व सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधव एकत्र आलो आहेत। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की राजकीय लेवलला आम्हाला आरक्षण नाही, डायरेक्ट आम्हाला आरक्षण मिळावे। नेतृत्वात आज अधिवेशन आहे चालू झाले, ह्या आम्ही मुंबई अधिवेशनासाठी निघालो आहे। आपलं जे आत्ता फेब्रुवारीतलं 23 फेब्रुवारी जे आंदोलन आहे आजचं दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचं, या आंदोलनाचा मेन उद्देश आम्हाला राजकीय वर्तुळात आम्हाला एक 4% आरक्षण मिळावं आणि जे आत्ता जिल्हा परिषद पंचायत समितीवर स्वीकृत सदस्य पदासाठी आमची मागणी आहे ती आम्हाला मिळावी, अशा विविध मागण्यासाठी। आणि पेन्शन आमची 6000 व्हावी आणि दिव्यांग निधी जो आमदार असतो, आमदारांचा दिव्यांग निधी आहे तो खर्च करावा। या सर्वसाठी आम्ही इथून ते डायरेक्ट मुंबई अधिवेशनावर आमच्या स्वतःच्या दिव्यांगाच्या गाडीवर चाललो आहे आणि सर्व शासनानं आम्ही प्रत्येकाला निवेदनद्वारे दिलेलं आहेत। आमच्याबरोबर पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करणार आहे। सर्व दिव्यांग बांधव आम्ही घेऊन चाललो आहे। धन्यवाद। दिव्यांग बांधवांचा तुम्ही महामार्गावरनं जाणार आहात, अशा परिस्थितीमध्ये सुरक्षेचे उपाय म्हणून तुम्ही काय करणार आहात? कारण की महामार्गावर वाहतूक कशी असते, तुम्ही थ्री व्हीलरमधनं जाणार आहे, अशा वेळेस कुठलाही अपघात होऊ नये किंवा काही होऊ नये यासाठी तुम्ही काय काळजी घेतलेली आहे? आम्ही अपघात जर झाला तर जबाबदारी कोण घेणार आहे? आम्ही प्रशासनाला आम्ही जसं कळवलं आहे, आमच्याबरोबर प्रत्येक ठिकाणी प्रशासन आहे। प्रशासनाला आम्ही ते कळवलं आहे की आम्ही दिव्यांग बांधव आहोत, आम्हाला सहकार्य पाहिजे आणि तुमचीच आम्हाला सिक्युरिटी पाहिजे, जेणेकरून आम्हाला इथून जे पोय नाक्यावरून ते मुंबईपर्यंत तुमच्या 2 आम्हाला व्हॅन आमच्याबरोबर असावे मागं पुढं। आणि स्वतःच्या आम्ही दिव्यांग बांधवांची अशी काळजी घेतली आहे की प्रत्येक दिव्यांग सक्षम आम्ही स्वतः 50% 70% सक्षम दिव्यांग घेतला आहे। बऱ्यापैकी आस्थिक दिव्यांग आहेत, गाडी व्यवस्थित चालवणार आहेत आणि आमच्या जीवाला धोका झाला तर प्रशासन जबाबदार आहे। आम्ही प्रशासनाला तसं कळवलं होतं।